Hello students, we are studying the second chapter, parallel lines. Now let's study a theorem. Name of that theorem is the angles of a triangle. एक कुठलाही ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या सर्व अँगल्सच्या संदर्भात हा थिअरम आहे. स्टेटमेंट असं म्हणतं की sum of measures of all angles of a triangle is 180 degree. म्हणजे कुठल्याही ट्रायंगलच्या सर्व अँगल्सच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री असते. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे आपल्याला याआधीच माहिती आहे की एक कुठलाही ट्रायंगल घेतला की त्या ट्रायंगलच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 डिग्रीच असते. मात्र हा थेरम आपण आता प्रूव्ह करून दाखवू. तर आपण स्टेटमेंट वरून पहिल्यांदा फिगर काढू. समजा हा ट्रायंगल आहे, ज्या ट्रायंगलला आपण नाव देऊ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे. आणि हा ट्रायंगल एबीसी हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे फक्त आपल्याला दिलेलं एवढंच असेल गिवन की ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल. हा एक कुठला तरी ट्रायंगल आहे, तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो. राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल असो, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असो, स्केलर ट्रायंगल असो, आयसोस्केलस ट्रायंगल असो, इक्विलॅटरल ट्रायंगल असो, कुठलाही ट्रायंगल असेल. मात्र त्या ट्रायंगलच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री आहे हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर मग आपल्याला फक्त दिलेलं असेल की ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल. याच्या आधारावर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, प्रूव्ह करून दाखवायचं आहे की सर्व जे अँगल्स आहेत, आता एक ट्रायंगल म्हटला की त्याला तीनच अँगल असतात. ठीक आहे. मग तीनही अँगल्सची जर मापं काढले आणि त्या सर्व मापांची बेरीज केली तर ती 180 डिग्रीच यायला पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे फिगर वरून की तीन अँगल आहेत. पहिला अँगल ए प्लस अँगल बी, दुसरा अँगल प्लस अँगल सी, तिसरा अँगल. ह्या तीनही अँगलचे जर मापं काढले आणि तिघांची बेरीज केली तर ती 180 डिग्रीज असते. मग तो कुठलाही ट्रायंगल असो. ठीक आहे. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग हे प्रूव्ह करत असताना आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन असं आहे की ड्रॉ अ लाइन पॅरलल टू साइड BC पासिंग थ्रू द पॉइंट A. म्हणजे एक अशी लाईन काढा एक अशी लाईन काढा की जी लाईन ट्रायंगल ABC च्या BC साइडला पॅरलल असेल आहे आणि ट्रायंगल ABC च्या पॉइंट A मधून ती पास व्हायला पाहिजे. आपल्याला काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे? ड्रॉ अ लाइन, एक अशी लाईन काढा. ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू, ड्रॉ अ लाइन पॅरलल टू साइड BC and passing through point A. आणि या लाईन वरती पुन्हा दोन पॉइंट घेऊ आपण. पॉइंट P आणि हा पॉइंट Q. ठीक आहे. पुढे आपण असं म्हणू की टेक 2 points P and Q such that P आणि Q हे पॉइंट कसे घ्यायचे त्या लाईन वरती. तर P A Q हे कोलिनियर असले पाहिजे. म्हणजे A should be lies between P and Q. म्हणजे बिटवीननेस P A Q
या पद्धतीने पॉइंट P आणि Q हे लाईन PQ वरती, ह्या लाईन वरती आपल्याला हे दोन पॉइंट घ्यायचे आहेत. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लाईन PQ घेतली जी साइड BC ला पॅरलल आहे आणि पॉइंट A मधून पास होते. आता आपण प्रूव्ह करू. प्रूफ दिलेला आहे आपल्याला की ट्रायंगल ABC हा एक कुठलाही ट्रायंगल आहे आणि प्रूव्ह करून दाखवायचं आहे की तीनही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 डिग्रीज होते. मग आता प्रूव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे आपण लाईन PQ ही BC ला पॅरलल आहे असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजे लाईन PQ आणि BC कन्स्ट्रक्शन नुसार पॅरलल आहे तर AB हे काय होईल ट्रान्सव्हर्सल. म्हणजे पहा लाईन PQ आणि साइड BC पॅरलल आहे आणि हा काय झाला AB झाला ट्रान्सव्हर्सल. तर इथे तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल हे दोनही अल्टरनेट अँगल हे काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. बरोबर आहे ना. म्हणजे आपण असं म्हणू की अँगल PAB is congruent to angle ABC. angle ABC ठीक है. angle PAB is congruent to angle ABC because काय करणार हे दोन्ही अँगल काय कॉन्ग्रुएंट आहेत कारण अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे आपण इथे अल्टरनेट अँगल थेरम अप्लाय केला. मग हे दोनही अँगल कॉन्ग्रुएंट का आहे तर आपल्याला माहिती आहे की PQ is parallel to BC and AB is a transversal. AB is a transversal. हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे PQ आणि BC पॅरलल आहेत असं कन्स्ट्रक्शन केलंय. AB हा ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे तयार होणारा अँगल PAB आणि ABC हे दोनही अल्टरनेट अँगल्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला अल्टरनेट अँगल थेरम म्हणतो. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याचप्रमाणे पुन्हा लाईन PQ आणि BC पॅरलल आहे, AC ट्रान्सव्हर्सल आहे तर इथे तयार होणारा हा अँगल आणि हा दुसरा अँगल हे दोनही अल्टरनेट अँगल सुद्धा काय असतील कॉन्ग्रुएंट असतील अल्टरनेट अँगल थेरम नुसार. म्हणजे आपण पुन्हा असं म्हणू की अँगल QAC is congruent to angle ACB. दोनही अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट का आहे कारण आपण अप्लाय केलेले आहेत अल्टरनेट अँगल थेरम. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं होतं की PQ parallel to BC and AC is a transversal. AC is a transversal. लाईन PQ आणि BC पॅरलल आहेत, AC ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे तयार होणारे अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. याला आपण आता इक्वेशन नंबर 2 देऊ. हे इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता जर आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू ना तर एक गोष्ट मला सांगा की अँगल PAB आणि अँगल BAQ हे दोन अँगल कोणते होईल. पहा मी काय म्हटलं अँगल PAB आणि अँगल BAQ म्हणजे PQ आहे अशी स्थिती आहे तर अँगल PAB आणि अँगल BAQ म्हणजे हा अँगल हे दोनही अँगल कोणते अँगल झाले अँगल्स इन लिनियर पेयर. आणि अँगल्स इन लिनियर पेयर हे जे अँगल्स इन लिनियर पेयर हे जे दोनही अँगल आहेत हे दोनही अँगल्सच्या मापाची बेरीज किती होईल 180
डिग्री. म्हणजे आपण समजू शकतो की नाव अँगल PAB प्लस अँगल BAQ इज इक्वल टू 180 डिग्री. काय करणार आहे अँगल्स इन लिनियर पेअर. त्या दोनही अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्रीज असेल. आता एक मला सांगा अँगल PAB मी आहे जसंच्या तसंच ठेवतो. अँगल BAQ मध्ये कोणते दोन अँगल आहेत? अँगल BAQ म्हणजे अँगल BAC प्लस अँगल CAQ. बरोबर आहे. म्हणजे अँगल BAQ च्या जागेवरती आपण काय टाकू शकतो अँगल BAC प्लस अँगल CAQ अँगल CAQ इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे पहा अँगल PAB जसंच्या तसंच आहे इज इक्वल टू 180 डिग्री सुद्धा जसंच्या तसंच आहे. फक्त अँगल BAQ च्या जागेवरती आपण काय टाकलं अँगल BAC प्लस अँगल CAQ. म्हणजे या दोन अँगलची बेरीज म्हणजे अँगल BAQ होतो. म्हणजे आपण काय अप्लाय केले इथे अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट अप्लाय केले. त्याला म्हटलं जातं अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. आता हे अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट हा एक अत्यंत साधा सरळ कन्सेप्ट आहे. म्हणजे समजा हे दोन अँगल आहेत याचं नाव आहे MPQR. समजा असे नाव दिलेले आहे. तर अँगल MPQ इज इक्वल टू अँगल MPR प्लस अँगल RPQ असं आपण म्हणू. या कन्सेप्टला म्हटलं जातं अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. तेच आपण या ठिकाणी अप्लाय केलं की अँगल BAQ च्या जागेवर आपण काय टाकलंय अँगल BAQ म्हणजे अँगल BAC प्लस अँगल CAQ. ठीक आहे. म्हणून आपण कारण लिहिले इथे अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. आता पहा अँगल PAB प्लस अँगल BAC प्लस अँगल CAQ इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल PAB म्हणजेच काय होतं अँगल ABC. मग मी अँगल PAB च्या जागेवर टाकतो अँगल ABC प्लस आता अँगल PAB च्या जागेवर अँगल ABC टाकलं. कशावरून टाकलं फ्रॉम इक्वेशन 1. अँगल BAC मात्र आहे जसंच्या तसंच ठेवतो प्लस अँगल CAQ आता QAC म्हणणं काय CAQ म्हणणं काय सारखंच आहे. अँगल CAQ म्हणजे काय होते अँगल ACB. तर मी अँगल CAQ च्या जागेवर टाकतो अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. काय केलेलं आहे ह्या वरच्या स्टेप वरून खालच्या स्टेप मध्ये काय फरक दिसतोय तर अँगल PAB च्या जागेवर अँगल ABC टाकलेला आहे फ्रॉम इक्वेशन 1. हे जसंच्या तसंच ठेवलेलं आहे. अँगल CAQ च्या जागेवर अँगल ACB टाकलेला आहे फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपण बदलवलेल्या आहेत. त्या कुठून टाकलेल्या आहेत फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. आणि मग आता पहा तुमच्या लक्षात येईल अँगल ABC म्हणजे हा अँगल म्हणजे कोणता अँगल झाला अँगल B प्लस अँगल BAC म्हणजे कोणता अँगल झाला ट्रायंगलचा अँगल A प्लस अँगल ACB म्हणजे कोणता अँगल झाला अँगल C इज इक्वल टू काय होतं 180 डिग्री. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की ट्रायंगलच्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज ते काय होते 180 डिग्री होते. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. या पद्धतीने आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. तुम्ही ब्लॅकबोर्ड वरचं व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. हा एक अत्यंत महत्त्वाचा थेरम आहे.